वक्फ सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मंजुरी. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचं कायद्यात रूपांतर. धनंजय मुंडेंना माझगाव सत्र न्यायालयाचा झटका. करुणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचा निकाल कायम. धनंजय मुंडेंची आव्हान याचिका फेटाळली. सत्याचा विजय एका मंत्र्याला पराभवाची धूळ चारली. मात्र ज्या दिवशी धनंजय मुंडेंच्या आमदारकीचा राजीनामा घेईन तेव्हाच गप्प बसेन. करुणा मुंडेंचा इशारा. 11 तारखेला लग्नाचे फोटो समोर आणणार असल्याचीही माहिती. मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी देणार होते. करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप. राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे आणि तेजस ठक्कर यांचा दलाल असाही उल्लेख. करुणा मुंडेंकडून कोर्टात धनंजय मुंडेंचं मृत्यूपत्र सादर. मृत्यूनंतर मुलगा शिशु अंत्यसंस्कार करणार असा करुणा यांनी सादर केलेल्या धनंजय मुंडेंच्या इच्छापत्रात उल्लेख. करुणा मुंडेंनी सादर केलेलं इच्छापत्र आणि स्वीकृतीपत्र खोटं. धनंजय मुंडेंच्या वकिलांचा कोर्टात दावा. कोकाटेंच्या विधानाच्या 24 तासानंतरही अजितदादा अनभिज्ञ. कोकाटे नेमकं काय बोलले माहीत नाही. अजितदारांची प्रतिक्रिया. शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुडे आणि लग्न करतात. कोकाटेंचं वादग्रस्त वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर. अजित पवारांकडून विविध विकास कामांची पाहणी. अनेक कार्यक्रमांना हजेरी लावणार.